नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा, नेहमीप्रमाणे कस्टमरनी आपल्याला असं मस्त असं पोतं दिलेलं आहे आणि यामध्ये खूप अशा जुन्या साड्या कस्टमरनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर चादर पण दिलेले आहेत. म्हणजे जुन्या साड्या चादरची मिळून मस्त अशी गोधडी मला आज बनवायची आहे. जर आपल्याकडे जुन्या साड्या असतील किंवा जुने कपडे असतील किंवा बेडशीट असतील किंवा धडपे असतील, तर ते धडपे फेकून न देता त्यापासून तुम्ही एकदम मस्त अशी गोधडी बनवू शकता. आणि जर तुम्हाला गोधडी बनवायला येत नसेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता. माझ्या चॅनलवरती मी खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत, अपलोड केलेले आहेत, की ते व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः गोधडी बनवायला शिकू शकता. आणि तुमच्या जे जुने कपडे आहेत, ते फेकून देण्यापेक्षा त्याच्यामध्ये गोधडीमध्ये त्याचा वापर करून एक मस्त अशी टिकाऊ वस्तू तुम्ही बनवू शकता. तर पाहू शकता कस्टमरने मला किती साड्या दिलेल्या आहेत. तर म्हणजे असं पूर्ण पोतं भरून दिलेलं आहे. या सर्व जुन्या साड्या आहेत. तर त्या जुन्या साड्या फेकून देण्यापेक्षा कस्टमरने सांगितलं आहे, की त्यांना चांगली गोधडी बनवून द्यायची आहे. तर पाहू शकता जवळ मला या कस्टमरला 4 गोधड्या शिवून द्यायच्या आहेत. तर 4 गोधड्या शिवण्यासाठी कस्टमरने जवळ अशा साड्या दिलेल्या आहेत. तर यामध्ये बेडशीट्स पण आहेत आणि जुने बेडशीट्स पण आहेत आणि जुन्या साड्या आहेत. तर जुन्या साड्या आणि बेडशीट फेकून न देता त्याचा आपण गोधडीमध्ये वापर करणार आहे. तर पाहू शकता ही पांढऱ्या कलरची बेडशीट आहे आणि या बाकीच्या सर्व काठपदरच्या साड्या पण आहेत याच्यामध्ये आणि बाकी सहावारी साड्या पण आहेत. काही साड्या पातळ आहेत आणि काही साड्या जाड आहेत. तर सर्व साड्या आहेत, मिक्स साड्या आहेत. तर आपण आपल्या हिशोबाने बरोबर कुठलीही गोधडी पातळ नाही झाली पाहिजे किंवा कुठलीही गोधडी जास्त जाड नाही झाली पाहिजे. बरोबर मिडियम साईजच्या गोधड्या झाल्या पाहिजेत. त्यानुसार आपल्याला प्रत्येक गोधडीमध्ये साड्या टाकायच्या आहेत. आणि ज्या गोधड्यांना खालीवर आपल्याला कव्हर लावायचा असतो, त्यासाठी कस्टमरने याप्रमाणे आपल्याला अशी गाठ बांधून दिलेली असते. गाठ बांधून दिली म्हणजे आपण ओळखून जायचं, की ती ती जी साडी आहे, त्या ज्या साड्या आहेत, त्या खालीवर कव्हर म्हणून आपल्याला लावायचं आहे. तर ह्या अशा खूप अशा साड्या दिलेल्या आहेत. तर यापासून आता कस्टमरला मला 4 गोधड्या बनवून द्यायच्या आहेत. तर या सर्व साड्या आता आपण काउंट करूयात, बघूयात किती आहेत. तर पहा, या पद्धतीने आता मी सर्व साड्या आता मोजून घेतो. साड्या मोजून घेतल्यामुळं काय होईल, की आता आपल्याला समजून येईल, की एका गोधडीमध्ये आपल्याला किती साड्या टाकायच्या आहेत त्या. तर पहा याप्रमाणे आता सर्व साड्या आता मी काउंट करत आहे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझे गोधडी बनवल्याचे व्हिडिओ जर आवडत असतील, तर आमच्या लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा. कारण या व्हिडिओमध्ये जुन्या साड्यांपासून गोधडी कशी बनवली जाते याची मी संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहे. तर पहा ही गाठ बांधलेली साड्या आहेत म्हणजे आपल्याला याचा कव्हर लावायचा आहे. खालीवर कव्हर लावायचा आहे. तर पाहू शकता याप्रमाणे सर्व साड्या अशा दिलेल्या आहेत कस्टमरनी. तर सर्व साड्या मी आता काउंट केलेल्या आहेत. तर या टोटल 32 साड्या आहेत. 32 साड्या म्हणजे एकाच एक गोधडीमध्ये आपल्याला 8 साड्या टाकायच्या आहेत. म्हणजे 4 गोधड्या आपल्याला कस्टमरला बनवून द्यायच्या आहेत. एका गोधडीमध्ये आपल्याला 8 साड्या टाकायच्या आहेत. तर पहा बाकीचे जे एका गोधडीचं मटेरियल मी साईडला काढलं आहे आणि बाकीच्या 3 गोधड्या परत त्या पोत्यात भरून त्याला आता मी साईडला ठेवून देणार आहे आणि एका गोधडीचं काम मी आता चालू करणार आहे. तर आता या ज्या साड्या आहेत, या साड्यांना जे काही लेस असतील किंवा फॉल असतील किंवा खडे असतील, ते आता आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहेत. लेस, खडे, फॉल जर राहिले तर काय होतं, की आपली जी गोधडी असते ती एक साईडला जाड होते आणि एक साईडला पातळ होते. त्यामुळं आपल्याला काय करायचं, की हे जे लेस असतील, फॉल असतील, खडे असतील, ते आता आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे आहेत. याला काही जास्त ताण पडत नाही काढताना. थोडंसं असं ओढलं, की हे जे लेस असतात ते निघून जातात. फॉलचं पण तसंच आहे. थोडंसं आपण जर ओढलं, तर ते लगेचच्या लगेच निघून जातात. तर पहा कशा पद्धतीने मी आता हे जे लेस आहेत, ते काढत आहे. याप्रमाणेच तुम्हाला पण जर साड्यांना लेस असतील, तर याप्रमाणेच तुम्ही असे ओढून काढू शकता. तर पहा याप्रमाणे सर्व साड्यांचेच आता लेस आणि फॉल काढून घ्यायचे आहेत. मी सांगितलेली ही पद्धत एकदम सोपी आहे. या पद्धतीने जर तुम्ही गोधडी शिवली तर खूप कमी वेळेमध्ये आपली गोधडी बनवून तयार होते. तर पाहू शकता जवळ-जवळ 11:30 वाजले होते. 11:15 वाजलेले आहेत. तर आता मी माझ्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि पाहू शकता ही जे याप्रमाणे सर्व साड्यांचे धडपे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि त्याचा बंद भाग कापून टाकायचा आहे. साडीला 2 फोल्ड केला आहे आणि मधोमध अशी टिप मारलेली आहे आणि तिचा जो बंद भाग आहे, तो बंद भाग आपण कापलेला आहे. तर साडीचा आपला काय झालं, की याप्रमाणे असा मोठा धडपा तयार झाला. तर पाहू शकता एकदम असा मोठा धडपा तयार झालेला आहे. या धडप्याप्रमाणे सर्व साड्यांचे धडपे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. जर असे धडपे बनवले तर आपल्या गोधडीची लांबी जवळ-जवळ 7.5 फूट होते आणि रुंदीला जवळ-जवळ 6 फूट होते. तर चला आता आपण गोधडी भरायला सुरुवात करूयात. तर पहा जी आपण पहिली साडी आहे, ती पहिली साडी याप्रमाणे अशी खाली अंथरलेली आहे आणि यावरती आता आपल्याला बाकीच्या सर्व साड्या अंथरायच्या आहेत. खालची साडी सरकू नये म्हणून पहा मी याप्रमाणे असं पाणी मारलेलं आहे.
पाणी मारल्याने काय झालं, की खालची जी साडी आहे ती सरकत नाही बिलकुल बी. त्याच्यावरती आता आपल्या बाकीच्या ज्या साड्या आहेत, त्या सर्व साड्या अंथरायच्या आहेत. तर सर्वत्र आता मी हे पाणी शिंपडून घ्यायचं. ज्याप्रमाणे पहा कशा पद्धतीने मी आता पाणी शिंपडलेलं आहे. नंतर पहा ही एक बेडशीट पण होती. पांढऱ्या कलरची बेडशीट आहे. ही बेडशीट फेकून देण्यापेक्षा हिचा पण वापर आपण या गोधडीमध्ये करणार आहे. आणि बाकीच्या सर्व साड्या याप्रमाणे असं आता आपण ठेवत आहोत. जवळजवळ 8 साड्या आणि 1 बेडशीटची ही गोधडी मी बनवत आहे. तर ज्यावेळेस आपण साड्या अंथरत असतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित अंथरायचे. कुठे घड्या वगैरे नाही पडल्या पाहिजेत याची काळजी घेऊन आपल्याला साड्या अंथरायच्या आहेत. तर पहा शेवटची साडी पण मी याप्रमाणे असं आता अंथरलेली आहे. तर 8 साड्या आणि 1 बेडशीट याप्रमाणे आता माझं अंथरून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, की आतमधल्या आपल्या साड्या सरकू नये म्हणून आपल्याला या पिनांचा वापर करायचा आहे. याप्रमाणे असं पिन आता आपल्याला सर्वत्र असं लावायचं आहे. तुम्ही जो धागा असतो त्याने हात शिलाई पण करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही पिना लावत असतो. तर पिना पण लावू शकता किंवा हात शिलाई मोठा जो धागा असतो त्याने तुम्ही लांब-लांब टाके काढून हात शिलाई पण करू शकता. त्याने काय होतं, की आपले जे आतले कपडे असतात, आतल्या ज्या साड्या आपण टाकलेल्या आहेत एकावरती एक, ते सरकत नाही. शिलाई करायच्या टायमाला ते अजिबात सरकत नाही आणि आपल्या गोधडीला घड्या वगैरे काही येत नाही. तर पाहू शकता याप्रमाणे मी सर्वत्र हे जे ही जी आपली गोधडी आहे त्याला सर्वत्र आता पिना लावून घेतलेलं आहे. तर पहा आता आम्हाला शिलाईचं काम चालू करायचं आहे. तर यासाठी पिना लावून झाल्यानंतर आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे. याप्रमाणे असं रोल करून घ्यायचं आहे. तर पहा कशा पद्धतीने आम्ही रोल करत आहोत. आता पूर्ण रोल करून झाल्यानंतर खालचा जो काही जास्तीचा भाग असेल तो भाग आपल्याला कापून टाकायचा आहे. कारण त्या त्या ठिकाणी साडी आपली एकसारखी नसते. काही साड्या बारीक असतात, काही साडी मोठ्या असतात. त्यामुळे आपल्या अंदाजाने आपण एकदम व्यवस्थित अशी अंदाज धरून जो काही जास्तीचा भाग आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे. तर आता या गोधडीला मी टिपमारला सुरुवात केलेली पण आहे आणि जवळ ही गोधडी म्हणजे अगदी होत आलेली. पाहू शकता या पद्धतीने याप्रमाणे एक 2-2.5 इंच सोडून असे मी टिप मारत आहे. ते गोधडी एकदम पातळ गोधडी आहे कारण ह्याच्यामध्ये एकच बेडशीट आहे आणि बाकीच्या 6 वारीच्या 8 साड्या आहेत. तर आणि एका साईडला पाहू शकता या पद्धतीने पट्टी लावायचं पण काम चालू आहे. तर एक साईडला माझं शिलाईचं काम चालू आहे आणि एक साईडला इकडे बॉर्डर लावायचं म्हणजे पट्टी लावायचं काम चालू आहे. आणि आता शिलाई करताना ज्या काही पिना वगैरे मध्ये येत असतात, ज्या आपण पिना लावल्या होत्या, जर पिना वगैरे मध्ये आल्या तर त्या पिना आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर पहा याप्रमाणे अशी आता सर्व गोधडीला शिलाई आपल्याला पटपट मारून घ्यायची आहे. तर पाहू शकता या गोधडीला एक गोधडी आता माझी शिवून झालेली आहे. याप्रमाणे त्याला मी बॉक्स पण बनवून घेतलेले आहेत. तर 2-2.5 इंचाचे बॉक्स पण या गोधडीला मी आता बनवून घेतलेले आहेत. तर पहा आता ही दुसरी गोधडी कस्टमरची मी आता भरलेली आहे. याच्यामध्ये पण 8 साड्या आणि 1 बेडशीट आहे. त्याच्याप्रमाणे ही गोधडी पण आता माझी भरून झालेली आहे. तर याला पण आता या सेम त्याच पद्धतीने आता आपण शिवत आहोत. याला पण आता आपण पिना लावत आहोत. कारण आतले कपडे सरकू नये म्हणून या गोधडीला पण आता आपण पिना लावत आहोत सर्वत्र. तर वर आणि खाली लावायच्या ज्या साड्या असतात त्या कधी पण नवीन लावायच्या. जर जुन्या फाटलेल्या साड्या आतमध्ये टाकल्या तर चालतात. पण कव्हर म्हणून नवीनच साड्या लावायच्या. थोड्याशा चांगल्या चांगल्या साड्या लावायच्या. तर पहा दुसरी गोधडी पण माझी ही शिवून झालेली आहे. तिला पण बॉर्डर लावायचं काम चालू आहे. आता जवळ-जवळ 7 वाजलेले आहेत. तर 7 वाजता पाहू शकता जवळ-जवळ 7 वाजलेले आहे. तर आतापर्यंत माझं 2च गोधडीचं काम झालेलं आहे. आणि 2 गोधड्यांचं मटेरियल पाहू शकता त्या पोत्यामध्ये आहे तसंच आहे. तर आता हे जे 2 गोधड्यांचं काम राहिलेलं आहे, हे आता मी उद्या करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता या सर्व गोधड्या मला द्यायला जायच्या आहेत कस्टमरला. ज्या झालेल्या गोधड्या आहेत त्या मला आता द्यायला जायच्या आहेत. तर एका गोधडीचं पट्टी लावायचं पण काम आता हे एकच साईड राहिलेली आहे. तर ही पण पट्टी लावून पहा आता झालेली आहे. तर तर आता या ह्याच्यातली एक कस्टमरच्या गोधडी माझ्या 2 आपण गोधड्या पाहूयात. झालेल्या आहेत. तर त्यातली ही पहिली गोधडी आहे, तर हिची फिनिशिंग पाहू शकता. याप्रमाणे अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर या गोधडीची लांबी जवळ-जवळ 7.5 फूट आहे आणि रुंदीला जवळ-जवळ 6 फूट आहे. तर हिची जी बॉर्डर आहे, ती बॉर्डर पण एकदम मस्त अशी बॉर्डर लावलेली आहे. तर पहा जुन्या साड्यांपासून किती एकदम मस्त अशी आपली ही गोधडी आता तयार झालेली आहे. तर या गोधडीची मागची बाजू पण पाहूयात. तर पहा ही मागची बाजू आहे. तर मागची बाजू पण पाहू शकता कुठेही वळलेली नाही. एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. अजिबात कुठं घडी वगैरे कुठं काही पडलेली नाही आणि जे काही बॉक्स आहे ते बॉक्स पण आपण लहान-लहानच बनवलेले, जास्त मोठे असे बॉक्स बनवलेले नाही. तर पाहू शकता ही दुसरी गोधडी आहे. दुसरी गोधडी पण सेम त्या पद्धतीनेच ही गोधडी आपली
शिवलेली आहे. तर दोन्ही गोधड्या सारख्याच बनवलेल्या आहेत. तर 2 गोधड्या त्यांचं राहिलेलं आहे. ते त्यांचं काम आता मी उद्या करणार आहे. कारण आता जवळ-जवळ 7:30 वाजलेले आहेत आणि मला गोधड्या द्यायला पण जायचं आहे. तर आज बनवलेल्या ह्या गोधड्या आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज बनवलेल्या गोधड्या कशा वाटल्या आपल्याला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.